उन्हाळा विशेष, शरीराला थंडावा आणि त्यातल्या त्यात एनर्जेटिक भरपूर, थकवा पळवून लावणारे असे हे लाडू. उन्हाळ्यामध्ये बरेच वेळेस आपण काहीही हेल्दी खात नाही किंवा मग काही असं थकवा जाणार खात नाही, कारण उन्हाळ्यामध्ये खूप उष्णता असते. पण अशा पद्धतीने एक लाडू जर दिवसभरातून खाल्ला तर दिवसभरात एनर्जेटिकसुद्धा वाटेल आणि थकवा जो आहे पळून जाईल. दिवसभरात कधीही तुम्ही हा एक लाडू नक्की खाऊ शकता. तर इथे साधारण 2 वाट्या जे आहे उडीद डाळ घेतलेली आहे. उडीद डाळ स्वच्छ धुवून उन्हामध्ये वाळवून घेतलेली आहे, कारण उडीद डाळ जी असते खूप जास्त पावडर असते. तर ही उडीद डाळ जी आहे साधारण एक 2 ते 3 मिनटं आपण ह्याला भाजून घेऊया, म्हणजे जेणेकरून आपल्याला पीठ जे आहे जास्त भाजण्याची गरज पडणार नाही. त्यामुळं गॅसची फ्लेम मीडियम ठेवून इथे मी उडीद डाळ जी आहे भाजून घेत आहे. आता वजनाने म्हणाल तर 400 ग्रॅम उडीद डाळ आहे. तर ही उडीद डाळ जी आहे व्यवस्थित आपण साधारण 2 ते 3-4 मिनटं जे आहे मीडियम फ्लेमवर भाजून घेणार आहोत. भाजताना सारखं हलवत राहायचं, कारण उडीद डाळ जी आहे पटकन जे आहे भाजली जाते त्यामुळं. आता हे लाडू जे आहे एनर्जेटिक तर आहेच, थकवा पळवून लावणारे आहे, त्यातल्या त्यात हेल्दीसुद्धा आहे. आणि यामध्ये असे काही आपण पदार्थ आणखीन ॲड करणार आहोत जेणेकरून हे लाडू आणखीन हेल्दी होईल, किंवा मग तुम्ही डाएटवर असाल तरीसुद्धा हे लाडू जे आहे खाऊ शकता. तर ही डाळ जी आहे पूर्णतः थंड झाली की मिक्सरच्या जारमध्ये घालून साधारण एक थोडंसं जे आहे, खूप जास्त बारीक नाही पण एक थोडीशी जी आहे चरबट जे आहे आपण पावडर करून घेऊया. आता खूप जास्त पीठ करायचं नाही, थोडीशी जी आहे नॉर्मल आपली जी आहे थोडीशी चरबट ठेवायची. त्यानंतर आता जितकी डाळ घेतली ना तितकीच साखर या ठिकाणी मी घेतलेली आहे. तर 400 ग्रॅम डाळीला 400 ग्रॅम साखर, कारण यामध्ये आणखीन आपण काही पदार्थ ॲड करणार आहोत जेणेकरून आपल्याला साखरेचं प्रमाण तितकंच लागेल. आता इथे तुम्ही जर गुळाचा जरी वापर केला तरीसुद्धा चालेल, फक्त गूळ जे आहे छान असा किसून घाला. त्यानंतर 1 चमचा जो आहे मोठा तूप घातलं कढईमध्ये आणि 20 ग्रॅम काजू, 25 ग्रॅम बदाम आणि 15 ग्रॅम जे आहे पिस्ते घेतलेले आहे. तर हे जे आहे साधारण 3 ते 4 मिनटं मीडियम फ्लेमवर भाजून घेऊया. आता कढई खूप जास्त गरम होती, मग मी काय केलं, गॅसची फ्लेम जी आहे बंद करून घेतली आणि हे सगळे नट्स जे आहेत व्यवस्थित तुपामध्ये भाजून घेतले. आता उन्हाळ्यामध्ये जसं की आपण हे नट्स जे आहे किंवा हे ड्रायफ्रूट जे आहे अजिबात खात नाही, पण लाडूच्या माध्यमातून आपण हे लाडू जे हे नट्स किंवा ड्रायफ्रूट जे आहे खाऊ शकतो. पूर्णतः थंड झाले की याचीसुद्धा छान अशी दरदरीत पावडर करून घेऊया. हवं तर तुम्ही इथे जाडसर आणखीन थोडंसं जाडसरसुद्धा किंवा मग फाईन पावडरमध्ये सुद्धा करू शकता. आता तुमच्या घरात जर वयोवृद्ध असतील तर मग तुम्ही याची पावडर जी आहे पूर्णतः करूनसुद्धा घालू शकता. त्यानंतर आणखीन 2 चमचे जे आहे तूप घातलं साधारण. आता इतके पूर्ण लाडू होईपर्यंत 2 वाट्या तूप आपल्याला लागणार आहे. त्यानंतर जे उडीद डाळीचं पीठ तयार करून ठेवलेलं होतं ते भाजून घेऊया. तर इथे उडीद डाळीचं पीठ घातलं तुपामध्ये आणि लो टू मीडियम फ्लेमवर जे आहे आपल्याला हे साधारण 6 ते 7 मिनटं भाजून घ्यायचं आहे. ह्याचा छान असा रंग थोडा बदलला, हलका बदामी किंवा गोल्डन असा रंग झाला ना की इतकं आपल्याला हे पीठ जे आहे भाजून घ्यायचं आहे. आता हे पीठ भाजताना अजिबात मध्ये सोडायचं नाही, कारण तळाला लगेच लागलं जातं. त्यासाठी इथे घेतानाच जाड तळाची कढई घ्या, जेणेकरून हे पीठ जे आहे आपलं खूप जास्त खाली लागलं जाणार नाही आणि व्यवस्थित भाजलंसुद्धा जाईल. तर हे बघा, हलकासा रंग जो आहे इथे बदललेला आहे डाळीच्या पिठाचा. खूप जास्त न बदलता हलकासा रंग आपल्याला बदलून घ्यायचा, खूप जास्त भाजायचं नाही, नाहीतर काय होतं मग करपटसुद्धा लागू शकते. खूप जास्त कच्चापणासुद्धा ठेवायचं नाही. आता आपण अगोदर थोडीशी डाळसुद्धा भाजून घेतलेली होती, त्यामुळं काय करायचं इथे खूप जास्त न भाजता हलकंसं भाजून घ्यायचं. तर हे बघा, डाळीच्या पिठाचा जो आहे रंग बदललेला आहे, हलकासा बदामी किंवा मग गोल्डन अशा पद्धतीने. आता हे लाडू जे आहे भरपूर काळ टिकले जातात, फक्त थोडेसे सर्व पदार्थ व्यवस्थित भाजून घातले की 1-2 महिने सहज टिकतात. कुठल्याही डब्यामध्ये भरून ठेवा, सहज टिकले जातात. आता यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की आपण असे काही पदार्थ ॲड करणार आहोत. तर इथे मी खारीक खोबऱ्याची जी पूड असते ना साधारण 2 वाटी घेतलेली आहे. तर इथे तुमच्याकडे जर खारीक खोबऱ्याची पूड नसेल ना तर मग ते डेसिकेटेड कोकोनट असतं ते 1 वाटी घातलं तरीसुद्धा चालेल. पण जर खारीक खोबऱ्याची पूड असेल तर तीच घातली तरीसुद्धा चालेल.
तर खारीक खोबऱ्याची पूड घालून घेतली. याला सुद्धा आपण 2 ते 3 मिनटं मंद आचेवर भाजून घेऊया. त्यानंतर परत 2 चमचे तूप घातलं. आता या तुपाचं सुद्धा सेवन आपण उन्हाळ्यामध्ये खूप जास्त प्रमाणात अजिबात करत नाही, तर लाडूच्या माध्यमातून हे तूपसुद्धा आपल्याला शरीरामध्ये जाऊ शकतं. आता खूप जास्त सुद्धा तुपाचा इथे वापर करत नाही आहे, जेणेकरून खूप जास्त असं तेलकटसुद्धा होईल किंवा मग जे कोणी डाएटवर असतील तर त्यांनासुद्धा हे लाडू ते खाऊ शकतील. तर असे हे लाडू आहेत. तर या पद्धतीने 2 ते 3 मिनटं जे आहे व्यवस्थित भाजून घेऊया. व्यवस्थित जे आहे ही खारीक खोबऱ्याची पूड, त्यानंतर डाळीचं पीठ छान असं एकसंध होईल, एकजीव होईल. आता इथे मी ड्रायफ्रूटची जी पावडर होती ती तर घालतच आहे. त्यानंतर 2 बदाम आणि 2 पिस्त्याचे कतरण म्हणजे काप जे आहेत ते सुद्धा घातले. त्यानंतर 1 चमचा खसखस घातली. खसखस आवर्जून घाला, चव छान लागते आणि खसखस ही शरीराला थंडावा देण्याचं काम करते, त्यामुळं खसखस आवर्जून घाला. त्यानंतर परत 2 मिनटं जे आहे भाजून घेतलं. त्यानंतर आपण जी साखर मिक्सरमधून काढलेली होती ना, ती लगेच घालायची. फक्त गॅसची फ्लेम जी आहे बंद करायची आणि बंद गॅसवर इथे साखर मिक्स करून घ्यायची. आता जर तुम्ही इथे गूळ घालत असाल ना, तर गूळसुद्धा ह्या स्टेजला घातला तरी चालेल. फक्त गूळ जो आहे छान असा किसून आणि हाताने थोडासा मसळून घाला, म्हणजे छान पद्धतीने मिक्स होईल. तर इथे गूळसुद्धा घालू शकता तुम्ही. त्यानंतर जे शिल्लक राहिलेलं तूप होतं ना, ते लगेचच घालून घेतलं आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करूया, जेणेकरून ही साखर तूप जे आहे सगळीकडे व्यवस्थित मिक्ससुद्धा होईल. आता हे लाडू बनवायला जितके सोपे आहेत, खायला तितकेच चवदार, त्यातल्या त्यात हेल्दी, पौष्टिक, पोटभरीचे आणि महत्त्वाचं म्हणजे थकवा दूर पळवणारे. त्यानंतर आपण जी ड्रायफ्रूटची पावडर घातलेली होती, काढलेली होती, ती सुद्धा घातली. एखाद्या मोठ्या परातीमध्ये किंवा मग एखाद्या मोठ्या टोपमध्ये हे सर्व साहित्य काढून घेऊया, जेणेकरून आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करता येईल. तर हे बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स केलं. यामध्ये आता भरपूर हेल्दी मटेरियल जे आहे घातलेलं आहे, जसे की ड्रायफ्रूट, त्यानंतर खारीक खोबऱ्याची पूड, खसखससुद्धा खूप हेल्दी आहे, त्यातल्या त्यात थंडावा देणारी आहे. तर इथे अर्धा चमचा वेलची घातली. फ्लेवरसाठी ऑप्शनल आहे, नको असेल तर नाही घातली तरीसुद्धा चालेल. त्यानंतर परत एकदा मिक्स करून घेतलं. आता अगोदर इथे आपण पूर्णतः 1 वाटी तूप वापरलं होतं, इतक्यापर्यंत आपल्याला 1 वाटी लागलं होतं. त्यानंतर परत मी अर्धी वाटीला थोडंसं कमी, म्हणजे पाव वाटीपेक्षा थोडंसं जास्त तूप मेल्ट करून जे आहे घालून घेतलं, जेणेकरून आपल्याला लाडू जे आहे भराभर वळले जातील आणि लाडू जे आहे छान असे मस्त टेस्टी होतील, एक छान शाईनसुद्धा येईल. त्यामुळे इथे तूप घातलं. आता तूप थोडंसं गरम होतं, त्यामुळे हलक्या हाताने मिक्स करून घेतलं आणि अशा पद्धतीने छान मिक्स करून घेतलं की लाडू वळून घ्यायचे. आता हे लाडू 1-2 महिने सहज टिकले जातात. प्रवासामध्ये नेऊ शकता. कोणाला तुम्हाला जर बाहेरगावी पाठवायचे असतील तर पाठवू शकता किंवा मग तुम्हाला ह्या लाडूचा बिझनेस करायचा आहे तर बिझनेससुद्धा करू शकता किंवा मग घरगुती खाण्यासाठी तर उत्तम आहे. दिवसभरातून कधी एक वृद्ध खाऊ शकतात, छोटे मुलं खाऊ शकतात आणि महत्त्वाचं म्हणजे स्त्रियांनी तर एक लाडू आवर्जून खा, कारण स्त्रियांची दिवसभराची इतकी धावपळ असते की त्यांना थकवा तर नक्कीच होतो. त्यामुळे हा एक लाडू खाल्ला की त्यांचा पूर्ण थकवा जो आहे लगेचच पळून जाईल. तर अशाच पद्धतीने सर्व लाडू जे आहे या ठिकाणी वळून घेतलेले आहे, म्हणजेच की सर्व लाडू जे आहे बांधून घेतलेले आहे. तर या उन्हाळा संपण्याच्या अगोदर तुम्ही हे लाडू नक्की आवर्जून बनवा आणि लाडूची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा. तर अशा पद्धतीने मस्त असे हे लाडू जे आहे एकसारखे आणि पटापट वळणारे आणि अगदी एका हाताने वळले जातील. खूप जास्त भांड्याचा पसारा नाही किंवा खूप जास्त काही नाही आणि महत्त्वाचं म्हणजे उडीद डाळीपासून आपण बनवलेले आहे आणि पोटभरीला उत्तम आहे, नाश्त्यामध्ये सुद्धा खाऊ शकता. तर अशा पद्धतीने सर्व लाडू जे आहे वळून घेतले आणि मस्त असे हे लाडू जे आहेत तयार झाले. कधीही दिवसभरातून 1 लाडू खाऊ शकता आणि आवर्जून 1 लाडू खा आणि हे लाडू हवं तर तुम्ही 1-2 महिने स्टोअर करून सुद्धा ठेवू शकता. एकदा बनवा, 1-2 महिने आरामशीर चालतात. महत्त्वाचं म्हणजे अजिबात खराब होत नाही, खौट होत नाही, काही नाही. व्यवस्थित सर्व जिन्नस भाजले गेले की मग व्यवस्थित तयार होतात. तर अशा पद्धतीने सर्व लाडू जे आहेत तयार झालेले आहे आणि सर्व लाडू जे आहे व्यवस्थित असे वळून घेतलेले आहे. फक्त सर्व साहित्य जे आहे भाजताना थोडं व्यवस्थित लो टू मिडियम फ्लेमवर भाजा, जेणेकरून छान पद्धतीने भाजलं जाईल, कुठेही कच्चं राहणार नाही
आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आणखीन यामध्ये काही ड्रायफ्रूट ॲड करायचे असले तर करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे, किंवा मग काही स्किप करायचं असलं तर ते सुद्धा करू शकता. चला तर मग या उन्हाळ्यामध्ये थंडावा देणाऱ्या लाडूची रेसिपी आवडली असेल तर नक्की एक छानशी कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपी लाईक करा. जास्तीत जास्त ही रेसिपी तुमच्या त्या मैत्रिणींना शेअर करा ज्यांना थकवा येतो आणि थकवा आल्यावर काय खायचं हे माहिती नसतं. तर अशा पद्धतीने लाडू जे आहे या लाडूची रेसिपी त्यांना नक्की शेअर करा. चला भेटूया अशा